बोटावरती जखम कशी झाली यावरनं चाकणकर आणि तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र अलिबाग दौऱ्यामध्ये दरवाजा लागल्यामुळे बोटाला जखम झाल्याचं तटकरे म्हणाले आणि चाकणकरांना देखील दरवाजा लावतानाच बोटाला जखम झाली असा दावा कार्यकर्त्यांनी केलाय। धायरीतल्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ चाकणकरांनी स्टेटसला ठेवलेला होता। तर या दोन्ही गोष्टींवरती सुषमा अंधारे यांनी भाष्य केले आणि हा योगायोग आहे असं म्हणत त्यांनी सुनील तटकरे यांच्या बोटाला जखम ही देखील दरवाजा लागल्यामुळे झाली अलिबाग दौऱ्यामध्ये सांगितलं। तर दरवाजा लावतानाच चाकणकरांच्या देखील बोटाला जखम झाल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। त्यामुळे हा योगायोग आहे असं सुषमा अंधारे म्हणाले। आणखी महत्त्वाची बातमी, अलिबाग दौऱ्यामध्ये दरवाजा लागल्यामुळे माझ्या बोटाला जखम झाल्याचं तटकरेंनी सांगितलं। बोटाला जखम झाल्यानंतर टाके पडलेत असं देखील तटकरेंकडून स्पष्ट करण्यात आलंय। या बोटाच्या जखमेचा अर्थ कुणी कुठे लावत असेल तर ते दुर्दैव आहे असं तटकरे म्हणाले। बोटावरच्या जखमेवरनं झालेल्या टीकेला तटकरेंनी दिलेलं हे उत्तर। माझं बोट लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरताना त्याच्या 2 दिवस आधी अलिबागला कशा पद्धतीने ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर माझ्या जिल्ह्यातील एक नामांकित सिनियर वकील आहेत, ते मधुशेठ ठाकूर म्हणून आमचे माजी आमदार होते, त्यांची समाधी आहे, त्यांच्या गावातल्या समाधीला दर्शन घ्यायला गेलो तेवढा ते प्रवीण ठाकूर मला भेटायला आले। मग त्यांना भेटून मी निघाले असताना त्यांनी दरवाजा लावला, त्यावेळेला माझ्या इथे जखम झाली। तिथेच चोंडीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन 5 मला स्टॅपलनी टाके मारले। ते नंतर मी दिल्लीत आलो होतो त्यावेळेला सुद्धा होतं। आपण जर काय माझी दिल्लीमध्ये आल्यानंतर बघितलं असेल ते होतं। आता याचा अर्थ कोण कुठे लावणार असेल तर दुर्दैव आहे, याच्यापेक्षा काय म्हणू। तर चाकणकरांनाही दरवाजा लावतानाच बोटाला जखम झाली असा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलाय। धायरीतल्या कार्यकर्त्याचं हे व्हॉट्सअप व्हिडिओ किंवा हा व्हिडिओ व्हॉट्सअप स्टेटस म्हणून चाकणकरांनी ठेवलेला आहे, ज्यामध्ये त्यांचा कार्यकर्ता सांगतोय की चाकणकरांच्या बोटाला दुखापत ही दरवाजा लागल्यामुळे झाली। प्रत्येक वर्षी ताई आमच्या इथं आरतीसाठी येतात। त्या दिवशी पण आरतीचं नियोजन आम्ही ताईंना घ्यायला रिसीव्ह करायला वरती गेलो होतो। गाडीतनं उतरताना गाडीच्या जेव्हा दरवाजा बंद करताना ताईंचं बोट तिथे अडकलं। क्षणाचा तिथं ताईंना रक्त वगैरे येत होता, तेव्हा शेजारच्या दामिनवाल्यांनी त्यांना जखमी करून तसंच ताईंची टिश्यू पेपर लावून ताई खाली आरतीला आल्या। मंडळाची जी आरतीची व्हिडिओ आहे ती आता इंस्टाग्राम अकाउंटला पण आहे विघ्नार्थ। तर तटकरेंच्या बोटालाही दरवाजात अडकूनच दुखापत आणि चाकणकरांच्या बोटाला देखील तशाच पद्धतीने दुखापत हा योगायोग असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्यात। चाकणकर म्हणतात, मी त्या दिवशी अजितदादांसोबत दौऱ्यावरती होते। काय खरं काय खोटं हे ईशानेश्वराला आणि खरातलाच माहिती असा टोला सुषमा अंधारेंनी लगावलाय। त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटस आणि बातम्या आणि या सगळ्या गोष्टींवरून जाणवते की म्हणे त्यांच्या अनामिकेला दरवाजात अडकल्यामुळे जखम झाली। पण काय योगायोग की चाकणकरांच्या अनामिकेला दरवाजामुळे जखम झाली आणि आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या तर्जनीला सुद्धा दरवाजात अडकल्यामुळेच जखम झाली। तर हातातले गंडे दोरे काय, ईशानेश्वराची पूजा काय, बोटाला होणारी जखम काय आणि नेमकी ती जखम दरवाजात अडकून होते, सगळेच किती योगायोग आहेत, कमाल आहे।